तनिषा, तूच इकडे आलीस, खरंच खूप बरं केलंस. हो ना, तू अशी हॉटेलमध्ये रूम घेऊन राहत होतीस ना, हे मला अजिबात आवडत नव्हतं. घरातलं कोणीतरी रुसून जेव्हा बाहेर राहायला जातं ना, अगदी तसं वाटत होतं बघ. पण आता तू परत आली हे बघून खरंच खूप छान वाटतंय. खरं तर ना, तुला भेटल्यापासूनच आम्हाला दोघांनाही असं वाटत होतं की तू बाहेर राहण्यापेक्षा ना इथेच राहावं. खरं आहे मालतींचं. तनिषा, तू आमच्या करता, आमच्या फॅक्टरी करता जे काही करतेस ते खूपच आहे. आणि असं असताना तू बाहेरच्यांसारखी हॉटेलमध्ये राहतेस हे ऐकून मन खात होतं. खरं तर हा तुमचा मोठेपण आहे आबा. मला वाटत होतं मी इथे आले तर तुम्हा सगळ्यांना माझा त्रास होईल. अगं, बापाला लेकीचा त्रास होतो का? आबा, आता काय बोलू मी? नाही नाही, तू काही बोलूच नकोस आता. अगं, तू काही परकी आहेस का? त्यामुळे हे घर आपलं समजून इथे आरामात राहा. हो आंटी. बघा, तुम्ही उगाच टेन्शन घेत होता. मी म्हणाले होते ना, तुम्ही घरी आल्यावरती सगळ्यांना आनंदच होईल. सगळे किती खुश आहेत बघा. मला खरंच कळत नाहीये तुम्हा सगळ्यांना मी थँक्यू कसं म्हणू. राणी, तू हट्ट केलास म्हणून मी इथे आले, नाही तर मी नसते आले. अगं, मला इथे घरच्यासारखं फील होत आहे. थँक्यू, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. काय हे बघा, तुम्ही थँक्यू वगैरे काही बोलू नका. अहो, आम्ही काय एवढी मोठी गोष्ट केली नाहीये. खरं तर इंद्राने खूप केलंय माझ्यासाठी. त्याच्यामुळेच तर मी या घरात येऊ शकले. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग इंद्रा. ओके, तूही खूप काही केलंस या घरासाठी. एवढं तर मी करूच शकतो तुझ्यासाठी.